मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही देशासाठी वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये मेडल जिंकले, अंगावर इंडियाची जर्सी आहे आणि तुम्ही एअरपोर्टवर उतरता, पण तिथे तुम्हाला कोणी ओळख सुद्धा देत नाही. इतकंच काय, टॅक्सी बुक करण्यासाठी तुम्हाला तासनतास वेटिंग मध्ये उभं राहावं लागतंय. हे ऐकून धक्का बसला ना? पण हेच घडलंय भारताचे स्टार बॅडमिंटन प्लेयर सात्विक साईराज रेंकारेड्डी आणि चिराग शेट्टी सोबत. आणि याच फ्रस्ट्रेशन मधून सात्विकने एक असं विधान केलंय ज्याने संपूर्ण स्पोर्ट्स वर्ल्ड हादरले. तो म्हणतोय, मी माझ्या मुलांना कोणताही खेळ खेळायला भाग पाडणार नाही. त्यांना जो खेळ आवडेल तो ते मजेसाठी खेळू शकतात. एका खेलरत्न अवॉर्ड विजेत्या खेळाडूला असं का म्हणावं लागलं बरं? आणि यामागे नेमकं कोणतं दुःख आहे? चला तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. सात्विक आणि चिराग ही जोडी म्हणजे इंडियन बॅडमिंटनचा अभिमान. त्यांनी थॉमस कप मध्ये गोल्ड जिंकलं, आशियाई खेळांमध्ये इतिहास रचला आणि वर्ल्ड नंबर 1 रँकिंग सुद्धा गाठलं. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी भारताच्या स्पोर्ट्स कल्चरवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. सात्विकने जे सांगितले ते ऐकून कोणत्याही स्पोर्ट्स फॅनला तर नक्कीच वाईट वाटेल. सो आज आपण बोलणार आहोत कधीही न ऐकलेल्या स्टोरी बद्दल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी सात्विकने सांगितलेला एक किस्सा तुम्हाला विचार करायला नक्कीच भाग पाडेल. तर झालं असं की भारतीय बॅडमिंटन टीमने थॉमस कप मध्ये पुन्हा एकदा कमाल केली आणि ब्रॉन्झ मेडल जिंकलं. हे मेडल घेऊन जेव्हा सात्विक, चिराग आणि HS प्रणॉय सारखे दिग्गज खेळाडू भारतात परतले, तेव्हा एअरपोर्टवर काय चित्र होतं? सात्विक सांगतो, एअरपोर्टवर हजारो लोक होते, पण कुणाचंही लक्ष या चॅम्पियन्सकडे नव्हतं. सगळेजण IPL आणि राजकारणाच्या चर्चेत बिझी होते. आणि याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे या प्लेयर्सनी स्वतःच्या पैशातून थॉमस कप असं लिहिलेल्या स्पेशल जर्सीज प्रिंट करून घेतल्या होत्या, जेणेकरून लोकांनी त्यांना ओळखावं आणि अभिनंदन करावं. पण झालं उलटच. सात्विक म्हणतो, आम्ही तिथे टॅक्सी बुक करण्यासाठी धडपडत होतो आणि लोक आमच्या बाजूने जात होते, पण कुणालाच आम्ही कोण आहोत हे माहित नव्हतं. विचार करा मित्रांनो, ज्या खेळाडूंनी जगाच्या नकाशावर भारताचं नाव कोरलं, त्यांना साधं एक हाय किंवा कॉंग्रॅच्युलेशन सुद्धा मिळालं नाही. हे किती दुर्दैवी आहे. पण खरी आग तर पुढे आहे. सात्विकने हैदराबाद मधला एक वैयक्तिक अनुभव शेअर केला, जो ऐकून तर तुमचा देखील संताप होईल. सात्विक एक मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड विनर आहे, जो भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे. तो एका रेस्टॉरंट मध्ये गेला होता, पण तिथे त्याला टेबल मिळवण्यासाठी वाट पाहावी लागली. आणि त्याच वेळी एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला मात्र लगेच एंट्री मिळाली आणि त्याला स्पेशल ट्रीटमेंट सुद्धा दिली गेली. मित्रांनो, सात्विक विचारतोय, एका खेलरत्न विजेत्याची किंमत एका इन्फ्लुएन्सर पेक्षा सुद्धा कमी आहे का? आणि हीच खंत आहे जी सात्विकला सतावते. आपण रील्स बनवणाऱ्यांना डोक्यावर घेतो, पण देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंना विसरतो. आणि हे यश सात्विक आणि चिरागला सहज मिळालेलं नाहीये. सात्विकच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल तर तुम्हाला माहित असेलच. त्याच्या आईने स्वतःचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढलं होतं, जेणेकरून सात्विक बॅडमिंटन खेळू शकेल. आणि इतक्या संघर्षातून वर आल्यावर आणि देशाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्यावर जर अशी वागणूक मिळत असेल ना, तर मी माझ्या मुलांना कोणताही खेळ खेळायला भाग पाडणार नाही, हे त्याचं विधान रागातून नाही, तर एका खोलवर बसलेल्या जखमेतून आले. चिराग सुद्धा म्हणतो, भारत अजूनही स्पोर्टिंग नेशन बनलेला नाहीये. ऍक्च्युली ना, आपण क्रिकेटच्या पलीकडे बघायला शिकलं पाहिजे, बाकी काही नाहीये. कारण जर आपल्या टॉप प्लेयर्सची ही अवस्था असेल ना, तर नवीन मुलं स्पोर्ट्सकडे वळतील तरी कशी? सात्विक आणि चिरागने बॅडमिंटन डबल्स मध्ये भारताला एक नवी ओळख दिली, पण ही ओळख टिकून ठेवणं फक्त खेळाडूंची नाही, तर आपली सुद्धा जबाबदारी आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा बॅडमिंटन, रेसलिंग किंवा शूटिंग मध्ये आपला तिरंगा फडकतो, तेव्हा सोशल मीडियावर फक्त IPLचे स्कोर बघू नका, तर या चॅम्पियन्सचं सुद्धा कौतुक करा. तर मित्रांनो, सात्विकच्या या विधानावर तुमचं काय मत आहे? तो बरोबर बोलतोय का, की फक्त ते त्याचं फ्रस्ट्रेशन आहे? हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्स मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.